सकाळी लक्ष्मी प्राप्तीच्या उपायामध्ये येऊया। तुपाचा दिवा देवघरात लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये रोज एक लवंग टाका। लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय छान उपाय आहे। तुळस, तुळशीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो, त्यामुळे त्या तुळशीला सुद्धा सकाळी लवकर आणि संध्याकाळी 6:30ला जेव्हा लक्ष्मी येते ना तेव्हा तुपाचा दिवा, अगदी मला दिवावरून तूप नाही चालत, म्हणजे तेवढं परवडत नाही, फुलवात आपण करू शकतो, छोटासा दिवा लावू शकतो। त्यामुळे तुळशीला सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा आहे। दारामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे। लक्ष्मी मातेला वेलकम करण्यासाठी किंवा आव्हान करण्यासाठी आपण हवन करताना बघा तूप घालतो, तसा बाहेर तुपाचा दिवा लावायचा आहे। शुक्रवार, उद्या शुक्रवार आहे, शुक्रवारी संध्याकाळी मी मागेच सांगितलं होतं की रोज श्री सुक्ताचे पाठ करायचे, अतिशय सुंदर स्तोत्र झाल्यानंतर आपल्या घरी प्रत्येकाने आरती करायची आहे। घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी प्रत्येकाने कापूर जाळायचा आहे। मग देवाने काय सांगितलं, तू कापूर फक्त जाळण्यापेक्षा एक दिवा घे, त्याच्यात कापूर जाळ आणि संध्याकाळी 7 वाजता प्रत्येकाच्या स्वामी भक्ताच्या घरी तरी आरती ही झालीच पाहिजे। मग त्याच्यामध्ये कापूर जाळणारे लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय छान उपाय आहे। आणि श्री सुक्त मला म्हणता येत नाही, युट्यूबवर, मोबाईलमध्ये आजकाल युट्यूब असतो, टीव्ही मध्ये असतो, 21 आवर्तन 101 काहीतरी दुसरं बघण्यापेक्षा, पिक्चर गाणी ऐकण्यापेक्षा श्री सुक्ताचे असे बॅक टू बॅक आवर्तन असतात, 11, 21 ते आवर्तन लावायचे। गायीची सेवा, करिअरच नीट होत नाही, काही जॉबच लागत नाही, काय करावं कळत नाही, परत गायीची सेवा केल्यानंतर करिअर मध्ये जे ब्लॉकेजेस आहे हे निघून जातात। आम्ही रोज गायीची सेवा करायला कुठे जाणार आहे? पुन्हा एक डब्बा करायचा आहे, पैसे गोळा करायचे आहे आणि महिन्यातनं एकदा हिरवा चारा त्या गायीला किंवा जिथं गोशाळा आहे तिथे अर्पण करायचं आहे। पुढचा जो उपाय आहे, यत्र पूजते नारी तत्र रमते देव, जिथे नारीचा आदर होतो, नारीची पूजा होते, तिथे देव राहतात। अगदी सोपा उपाय, त्याच्यासाठी काही खर्च नाहीये, काही नाहीये। मी मागे लक्ष्मीपूजनाला सांगितलं होतं, बायकोची आरती ओवाळा। सांगायचा उद्देश आहे, ही लक्ष्मी आहे, गृहलक्ष्मी आहे, तिचा आदर करा, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल। खरकटी भांडी, रात्री खरकटी भांडी ठेवायची नाहीये, पण खूपच काही एकदा पोटात गेलं की असं होतं केव्हा झोपावं, ऍटलिस्ट ती विसळून ठेवा। कारण मला लहानपणापासून आई सांगते, जेव्हा आपण झोपतो ना तर लक्ष्मी मातेचा फेरा असतो आणि ती बघत असते की, जरा शब्द खराब आहे की किती माज झालेला आहे ह्या लोकांना ना, त्यामुळे ऍटलिस्ट धुवून किचन ओटा स्वच्छ, जेवढं शक्य वयाप्रमाणे परिस्थितीप्रमाणे नाही होत पण स्वच्छ करून किचन ओटा स्वच्छ करा। झोपताना हॉल आवरून घ्या। जेव्हा तुम्ही सकाळी उठून स्वामींचं दर्शन घ्यायला याल ना, आपलंच घर स्वच्छ बघून छान वाटेल। त्याचा पुढचा उपाय आहे की व्यापारी ज्यांचे दुकान आहे, बिझनेस आहे, शॉप आहे, त्यांनी विष्णू सहस्त्रनाम दुकान उघडलं, तुमच्या व्यवसायाची जागा उघडली, युट्यूबवर विष्णू सहस्त्रनाम लावा। अतिशय सुंदर अर्थ असलेलं आहे आणि ती नावं इतकी सुंदर आहेत ना विष्णूंची, तर प्रत्येकाने घरात सुद्धा स्त्री सुक्त, पुरुष सुक्त, विष्णू सहस्त्रनाम ही स्तोत्र रोज लावायची आहे। त्याचा पुढचा उपाय आहे दान। इथे महिन्याला पगार पुरत नाही आणि की दान कुठून करायचं? मी जे रोज खात आहे त्यात मी समाधानी आहे आणि एका व्यक्तीला मी माझ्या घरातल्या 2 पोळ्या थोडीशी भाजी देते। मग याच्यामध्ये कोण आहे? आपली कामवाली बाई असू शकते, आपला वॉचमन असू शकतो, पण मुंबई सारख्या शहरात तेही माणसं मिळत नाही, ती लोक पण खात नाही जुनं, किंवा देताना ताजंच अन्न द्यायचंय। पुन्हा एक डबा करा, रोजचे 10 रुपये एका व्यक्तीच्या पोटात जाईल असं द्यायचंय। फक्त दान देताना हे भिकाऱ्यांना द्यायचं नाही। आपल्या मठाच्या बाहेर भिकारी बसतात, तुम्ही बघितलं असेल, मी अतिशय जोरात ओरडून त्यांना रागवते, कारण की ह्या लोकांकडे ना काम करत नसतात म्हणून गरिबी आलेली असते, तर यांना नाही द्यायचंय। नर्मदा परिक्रमा करायचा ग्रुप माझ्याकडे आहे, तुमचे पैसे गोळा झाले की माझ्याकडे द्या, त्यांना आपण दान देऊ शकतो।